आपण काय तिथे त्यांचे जे हस्तांतरण करायला 30 मिनिटं आधी गेलेले, स्टेज बघायचं, माईक बघायचा, सिस्टीम बघायची आहे, राईट, अँकरला भेटायचंय, शेअरिंग कोण करणार आहे त्यांच्याशी बोलायचंय आणि सगळं झालं, शांत बसायचंय, तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं. जी 20 लोक 25 लोक येणार आहेत तुमची लाइफ में बदलने वाला हो, मुझे प्रिपेयर करना पड़ेगा ना. तर जो काही मेसेज देतो तो स्टेजवरच जाऊ शकतो, नंतर नाही का स्टेजमुळे, स्टेजच्या भाषणामुळे खाली गेल्यावर मेसेज जाणार आहे, त्याला पंच बसणार आहे. म्हणजे हा जो परफॉर्मन्स आहे तुमचा 30 35 40 मिनिटाचा, तो बेस्ट होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी शांत राहणे, मनन चिंतन करणे, व्हिज्युअलाइज करणे, ते अख्खा स्टेज गाजवायचे. अख्खा स्टेज गाजवला, पंची इंट्रोडक्शन दिलं, मी जातोय कडकडाट, काय वाजताय, लोक ऍक्सेप्ट करतात कोण आहे आणि मी बोलायला चाललेलो फॅन्टास्टिक बोलतोय, सगळे मुद्दे क्लिअर झाले, कोणी मी कुणाच्या डोक्यातच जाऊन राहत नाही, मी जे सांगतो ते सगळं लोकांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. सगळे ऍक्सेप्ट केले, लोक दाद देत आहेत, हसतात, खेळतात, मस्तपैकी मीटिंग झाली आणि लोक क्लोज झाले, लोक फॉर्म भरतात. व्हिज्युअलाइज करायचं बसून तुम्हाला, व्हिज्युअलायझेशन इज ऍक्च्युअलायझेशन. जे प्रत्यक्षात उतरणार आहे त्याच्यासाठी कल्पना करणं गरजेचं असतं. ही बिल्डिंग बांधण्यासाठी ब्लूप्रिंट तयार झाली आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. जे काही आपल्याला निर्माण करायचं आहे ते आधी डोक्यामध्ये आलंच पाहिजे. बरोबर. हो, हो, यस, राईट. आता डिव्हाइनचं प्रेझेंटेशन काय करायचं, म्हणजे प्रेझेंटेशन सुरू झालं आता आपल्याला काय करायचंय. एंट्री अग्रेसिव्ह पाहिजे लगेच. मला चित्र उठवलं, यस, स्माइल, होल्ड द माइक इन स्टार्ट अप, राईट. तर अग्रेसिव्ह एंट्री पाहिजे. आता इथे जागा कमी आहे, जर समजा स्टेज मोठा असेल तर तुम्ही काय करणार, धक्क्या धक्क्या पायात घेऊन काय उपयोग आहे का, अरे म्हणलं कुठला पोलिओ आला इकडे, हा, राईट. तुम्ही त्या ह्याला बघायला पाहिजे. आता सातारचा कोण आहे, परवा इकडे कोणी गेलं नाही, राहुल, बरोबर आहे, राहुल लागणार आहे, राईट. तो व्यक्ती डान्सर आहे, पायाला प्रॉब्लेम आहे, तो सरळ उभा राहू शकत नाही, राईट, म्हणजे बेंड करून पायाचा प्रॉब्लेम फिजिकल. पण ही डान्सर्स नाही गेली नाही, डायरेक्ट नाचतो, बरोबर आहे. आणि त्याची स्टेजवरती मुवमेंट बघा, त्याला असं जाणवत नाही की माझ्या पायाचा प्रॉब्लेम आहे, तो बिंदास फिरत असतो स्टेजवरती. अग्रेसिव्ह आहे, आतमध्ये अग्रेसिव्हनेस असतो, फिजिकल बॉडी मध्ये आतमध्ये तो जुनून पाहिजे, राईट. तर तुम्ही स्टेजवर एंट्री करताय तर कशी असली पाहिजे, यस. आणि मी इथे तुम्हाला भेटण्यासाठी मी काय करतो, माझ्या बॉडीचं इंदिरा गांधीला चालताना कधी बघितलंय, कुठल्याही चांगल्या नेत्याला चालताना बघा, वाजपेयी सोडून, चांगलं म्हणायचं काय, 25 महिन्याचं गरज होतं, कधी डिलिव्हर होणार काय नाही, जायची वेळ आली याची, राईट. तुम्ही कुठलाही चालता ओबामाला बघा, राईट, ओसामा बिन लादेन ओबामा, राईट. ही ह्या लोकांच्या पोस्चर जेस्चरच्या खरोखर डुप्लिकेट करण्यासारखं आहे, राईट. एनर्जेटिक चालतात ती लोक. सो यू हॅव टू कम अप द स्टेज एनर्जेटिक. आणि तुम्ही स्टेज काबीज करायचं कधी, पीओपीच्या पुढे, प्रेझेंटर मध्ये नव्हे. जे प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही स्टेज काबीज नाही करायचं, तर तिथे तुम्हाला मोटिवेशनची गरज नाही, मेसेज पास करायचं. फार मोटिवेटिंग जर तुम्ही प्लॅन मध्ये बोललात, अगदी हलवून सोडतो, नंतर पूर्ण स्टेजवर येणार तुम्हाला एकटरच हलवावं लागेल. कारण प्रत्येक व्यक्ती काय म्हणणार, आपण असं बोलू शकतो, आपण असं प्लॅन देऊ शकत, राईट. त्यामुळे ते लायसन तुम्हाला तिकडे नाही, ते बीओपी मध्ये मोटिवेटिंग बोलत चालेल, कारण तिथे आपण ठोकून ठाकून ते सगळं तयार करणार. प्रेझेंटेशन मध्ये काय, स्क्रिप्ट पार्ट पाहिजे, बोलता आलं पाहिजे, सिंपल. बाकीच्या गोष्टी आज आपण इथे करायला सफिशियंट आहे प्रेझेंटर होण्यासाठी. तो पुढचा पार्ट आहे, फार मोटिवेटिंग नंतर, ते आता रिक्वायर्ड नाही. कीप इट सिंपल अँड स्टुपिड. इट्स अ किस बिझनेस. आपला बिझनेस कुठला आहे, किस बिझनेस आहे. कीप इट सिंपल अँड स्टुपिड. मला तुम्ही किती वेळा प्लॅन दाखवतो ना, किंवा बीओपी मध्ये पण बघितलं असेल, गणितचा खर्च काय हो, आपल्यासारखं कोणतरी आहे इथे चालू क्लोज, तो त्या डायलॉग मध्ये तो क्लोज झाला, राईट. सो या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला बघायच्या. डिव्हिजन एंट्री झाली पॉवरफुल, ओके. त्यानंतर लोकांना जेव्हा आपण वेलकम करतो तर स्माइल पाहिजे, वेलकम. हॉरर शो वगैरे जादूचा प्रयोग दाखवणार आहे का, नाही ना. स्माइल दिला पाहिजे, ग्रीट केलं पाहिजे लोकांना, राईट. थँक्स फॉर कमिंग अँड वेलकम यू ऑल, ओके. आता माईक माईक विषयी बघायचे बोललो. माईक धरताना आपण प्रॉपर धरणार, त्याच्यातून आपला कॉन्फिडन्स आहे की नाही ते दाखवतो.
माईक जर समजा असं आपण पकडला तर आपला कॉन्फिडन्स कमी आहे. कॅज्युअल आहे, आपला अप्रोच कॅज्युअल आहे. बरं, आपला अप्रोच काय कॅज्युअल आहे. She should hold mic properly. असा पण नको तर सुदेश भोसले नाही आपण, राईट. आणि डिस्टन्स आपण बघितलंय मगाशी. सो माईक होल्ड करताना दोन्ही हातात होल्ड करायचा नाही, म्हणजे तुम्हाला सपोर्टची गरज आहे. म्हणजे तुम्ही थरथर काय वाटतं आणि दोन हाताने पकडले की गडबड होतेच एका हातामध्ये. आणि फार वेळ तुम्ही एका हाताने बोलायचं असेल म्हणजे एकाच माईकवर बोलायचं अशा, तर तुम्ही काय करणार, हात बदलणार मधूनच. आता काल मी परवा इथला प्रॉब्लेम होता याचा कॉर्डलेसचा, तुम्ही हात वापरला तर काय झालं असेल सांगा, राईट. आता आपली गोष्ट वेगळी आहे की आपण सकाळी जोर बैठका मारतो, ओके आहे. तरी सुद्धा हे काय डंबेल नाहीये, पण हे नुसतं असं धरायचं म्हटलं तर वाट टाकते. आपली लागत ते सोडून द्या, पण बाकी त्यांची लागते. आपण पॉझिटिव्ह बोलतो, लागली तरी त्रास निघून जातो, बरोबर आहे. आपण लहानपणी गणपतीला स्पर्धा खेळायचो बघा, ओली बीट अशी धरा, बीट किती किलोवर असेल हो, तर अशी धरता येते. माईक पण नाही धरता येत जास्त आपल्याला, नंतर आपण ट्राय करू, बांधता येत आपल्याकडे, पाहिजे केलं हळूहळू खाली, राईट. सो माईक असं सुद्धा आपण किती वेळ धरू शकतो, राईट. मग कीप चेंजिंग, राईट. आणि जेस्चर्स पोस्चर ज्यावेळेला आपल्याला चेंज करायचे, बॉडी लँग्वेजचा वापर करायचा, त्यावेळेला माईक इंटरचेंज होऊ शकतो, पण माईक प्रॉपर होल्डिंग पाहिजे. दोन्ही आपण धरायची गरज काही 2-4 किलोचा नसतो. ते काय दाखवते समोरच्याला, कॉन्फिडन्स नाही किंवा घाबरतोय. ओके, दिस इज अबाउट द माईक. स्टेजवर आल्यानंतर या सिस्टम बद्दल पण माहिती करून घेतली पाहिजे. अचानक काही गडबड झाली तर ते बघा तुम्हाला नाही बघता आलं तर तुम्हाला घासा करावा लागेल. त्यापेक्षा माहिती करून घ्यायची. एकदा, दोनदा, 4 वेळा ना, नाही कळलं तर 5 वेळा माहिती करून घ्यायला लागेल, राईट. यूज टू इट. लॅपटॉप असेल तर लॅपटॉप तुमच्या नशिबात नाही लवकर लॅपटॉप, राईट. एलडीपी ला आल्याशिवाय लॅपटॉप वापरायची गरजच लागत नाही. तुम्ही एलडीपी ला येईपर्यंत तुमचं लॅपटॉप सगळं ओके होऊन जाईल. प्रोजेक्टर नॉलेज आमच्यातल्या बऱ्याच लोकांना हेच आधी कळलं, प्रोजेक्टर लॅपटॉपच आधी कळलं होतं. प्लॅन द्यायचे अगोदर तेच जास्त माहिती होती, ते खोडून टाकलं आपण सगळंच, राईट. आज आहे प्रोजेक्टर आहे, हो तर काय लगे का नाही. प्रेझेंटर ट्रेनिंग मध्ये लॅपटॉप लागा, सॉरी प्रोजेक्टर लागत नाही आपल्याला. आपण ग्रुप लीडर वर्कशॉप मध्ये, रिबिल्डिंग सेमिनार मध्ये, लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये वापरतो. माइंड पॉवर मध्ये पण लागणार नाही. सो प्रायमरी लेवलला प्रोजेक्टरची गरज नाही, लॅपटॉपची गरज नाही. मला आज पण स्लाइड करता आला तर मी जे वाचून दाखवतो तुम्हाला असं केलं नाही, डुप्लिकेबल नाहीये, बरोबर. ते डुप्लिकेबल नाही. आपल्याला अशी कुठलीही गोष्ट डुप्लिकेबल जी नाही ती करायची नाही. कारण इथून पुढे प्रेझेंट ट्रेनिंग तुम्हाला द्यावं लागणार आहे, कारण एवढ्या अफाट बिझनेस वाढत जाणार आहे. आज आपण एवढे मासेस फटाफट का आणतोय प्रेझेंटर ट्रेनिंग साठी, कारण तुम्ही आधी परफेक्ट प्रेझेंटर होणार, नंतर प्रेझेंटरची ट्रेनिंग घेण्यासाठी तुम्ही परफेक्ट होणार. कधी बीओपी घ्यायला लागल्यानंतर तिथं फिल्टरिंग चालू होईल. बस आम्हाला माहिती, आमची विजन क्लिअर आहे. तुमच्यातले काही मंडळी गुजरात मध्ये जाऊन बीओपी घेणार, तुमच्यातले काही मंडळी ओरिसात जाऊन बीओपी घेणार. काही लोकांना इंग्लिश पण शिकावं लागेल, कारण भारतात काम करायचं आपल्याला. काय प्रॉब्लेम आहे 6,000 रुपये खर्च करायला, 2 बिंदास खर्च करा, लक्षात घ्या. अजिबात कंजूस करू नका. जितना दिल खोल के देंगे ना उतना मिलेगा, नहीं देंगे तो नहीं मिल सकता, राइट. ओके. एखाद्या व्यक्ती मध्ये उठतो, ते एक मिनिट थांबा जरा, मला ते सर एक मिनिट. आता मी जो काही बिझनेस प्लॅन पुढे सांगणार आहे ना, यातून तुमचे डाऊट सगळे क्लिअर होतील. किंवा एक जरा मला एक डाऊट होता, शंका आहे, मला जरा विचारायचंय. होल्ड ऑन. 35 मिनिटाचं प्रेझेंटेशन आहे सर, 15 मिनिटं तर ऑलरेडी झाले. 20 मिनिटात तुमचे सगळे डाऊट क्लिअर नाही झाले तर मी जाणार नाही सर. मी तुमचे सगळे प्रश्नांना उत्तर देऊनच जाईल. पण काय असेल कदाचित, आता जर तुम्ही म्हटलं नाही मला काय माहित नाही का, आता तुमची वाट लागणार. काय होणार, एकाला उत्तर देणार तुम्ही, दुसऱ्याच्या डोक्यात खाजवलं लगेच काही. तो म्हणजे एक मिनिट थांबा, मला असं म्हणायचंय. मग सगळे म्हणत राहणार, तुम्ही गप्प बसणार आणि प्रेझेंटेशनची वाटच लागणार. कुणाचाही प्रश्न एंटरटेन करत नाही, अजिबात स्मार्टनेस दाखवायचा नाही, असलं तरी दाखवायचं नाही. कारण चार्ट ऑनलाईन हेच बघणार तुमच्याकडे की सर बिंदास सांगतात, ओके सांगा काय. मला सगळंच माहिती आहे या बिझनेस प्लॅनचं. मी स्क्रिप्ट डिझाइन केलं, मी सगळे प्रोग्राम मी डिझाइन करतोय, पॉलिसी, मार्केटिंग प्लॅन सगळंच मला माहिती आहे.
बरोबर? म्हणजे मी कुठलेही उत्तर देऊ शकतो, पण मी एंटरटेन नाही करणार. प्लॅन मध्ये मी काय म्हणणार, आपण तर भेटू सर. तर तुम्ही तुमच्या अपलाईनची संपर्क साधा. तुम्हीच म्हटले आपल्याला कोणतरी संदीप पाटील परत म्हणेल, ओके बेळगाव आलते तेव्हा असं झालं, मग मी कोल्हापुरातून वाट लावणार होता. हा, कुणाला काय डाऊट आहे का? म्हणजे डाऊट घेण्यासारखं इथे काहीतरी आहे असं तुम्हीच डाऊट त्याच्या डोक्यात घालता. असं कधी विचारच नाही. कुणाला काही डाऊट आहे का विचारा. मला तर डाऊट आला होता. कुणाची मला डाऊट असेल म्हणजे मी लगेच सही करायला नको. आपल्या स्क्रिप्ट मध्ये वाचा व्यवस्थित, सायकोलॉजिकली कसं लिहिलंय. डाऊट बिटला जागाच ठेवलेली नाही. तुम्ही जॉईनच करता, वेलकमच केलेलं दिसतं. म्हणजे एखाद्याला करायचं असेल तर तुम्ही त्याला मागे घेत ना, तुम्ही त्याला डाऊट डोक्यामध्ये घालणार, राईट? आणि रिक्वेस्टफुली बोलायचं, नंतर प्लॅन नंतर असं बोलून चालणार नाही. हा सर, मला लक्षात येतं म्हणजे तुम्हाला डाऊट आहे, राईट? गुड सर, म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट घेऊन सगळं ऐकताय म्हणून तुम्हाला डाऊट आला. छाती फुगली की नाही त्याची? जरा बसून घ्या, आपण नंतर डिस्कस करू. अरे छाती फुगू द्यायची, नंतर बसा, नंतर डिस्कस करू. टेक्निक्स आहेत छोटे छोटे, सरावाने सगळे येणार आपल्याला, राईट? आणि सेमिनार झालं तर भेटायचं ना स्वतःहून, तुझ्या माझ्याकडे डबली नाही निघाले का? कदाचित पुढच्या 20 मिनिटात त्याला उत्तर मिळालं असेल किंवा तो क्लोज झाला असेल दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीने. हा, तुम्हाला कधी डाऊट होता आणि तो डाऊट तुमच्याकडे नाही सुटला, गेली वाट लागली, भेटायचं नाही आपण त्याला. त्याला करत असेल तर समोर येईल की नाही, आपल्याला जाऊन भेटेल परत. ऍज अ प्रेझेंटर तुमची व्हॅल्यू किती राहिली पाहिजे, राईट? तर हा सगळा सायकोलॉजीचा खेळ आहे. मार्केटिंग इज ऑल अबाउट सायकोलॉजी. आपली स्क्रिप्ट जर त्यांनी एखाद्याने जर मानसशास्त्रज्ञाला जर दाखवली ना, तो म्हणणार कोण आहे, हिप्नोटिस्ट आहे का लिहिणारा? यस म्हणायचं, हो हिप्नोटिस्टच आहे. ओके, कुणाकडे स्क्रिप्ट आहे मला सांगा एमएलएम मध्ये? इट्स माय चॅलेंज. भारतामध्ये कुणाकडे स्क्रिप्ट आहे? कुठल्या एमएलएम कंपनीमध्ये स्क्रिप्ट आहे? स्क्रिप्ट बिझनेस प्लॅन नाही, फोल्डर वेल्डर नाही. फोल्डर वेल्डर तर आम्ही दिलाच नव्हता अगोदर, मुद्दाम दिलेला नव्हता. तर फोल्डर दिला तर स्क्रिप्ट पण वाचणारच नाही. सायकोलॉजी कधीपासून बघा, कंपनी उदाहरणाच्या आधीपासून आमची सायकोलॉजी चालवायच्या. कुठल्या कंपनीकडे प्रेझेंटेशनची स्क्रिप्ट आहे म्हणून तुम्हाला जड जात नाही कधी कधी आपल्या वाचा, पाठ करून या. त्याचं कारणच आहे, कोणी एवढ्या डीप लेवलला रिसर्च करून हा प्लॅन आखल्याच नाहीये. त्याच्या जी शब्दरचना, ग्रामॅटिकल मिस्टेक सोडून द्या, कारण माझं मराठी एकदम नाहीये. ओके, तुमचा तुम्ही करेक्शन करून मला मेल करा कॉपी. आपण लगेच सुटायचं, माझं व्हायचं किंवा स्कॅन कॉपी करा, मी दुरुस्ती करेन पुढच्या सेशन मध्ये. नाही, डोंट वरी अबाउट दॅट. पण ही जी शब्दरचना आहे ही स्पेसिफिक मी का म्हणतोय, पाठच झाली पाहिजे, कारण त्याच्यातनं रिझल्ट मिळेल. त्यात सगळे क्लोजिंग टेक्निक वापरले, ते एनएलपीचे असतील, हिप्नोसिसचे असतील, मानसशास्त्र सगळं त्या स्क्रिप्ट मध्ये 5 पानांमध्ये घातलेले आहेत. म्हणून पाठ करण्याचा आपला हक्क आहे. बाकीच्या कंपन्या म्हणतात जमेल तसं द्या, जॉईनिंग आले म्हणजे झालं. सरड्याची धार, आपल्याला तर सरडा बी दिसत नाही, कुंपण बी दिसत नाही, आपल्यावर खुला आसमान दिसत आहे. कसला सरडा कसला काय येऊन बसला, राईट? सो आपली विजन त्या पद्धतीने पुढे चालेल, त्यामुळे तुम्हाला इथे काम करताना थोडा त्रास होईल. पण जर बाळाला जन्म द्यायचा तर प्रसूत वेदना यस 10 डेसिमल असतात, माहितीये का? प्रसूत वेदना किती असतात माहितीये का? 10 डेसिमल. 10 डेसिमल, 2.5 डेसिमलला आपण चक्कर येऊन पडतो. किती? 2.5 डेसिमल जर त्रास झाला आपल्याला तर आपण चक्कर येऊन खाली पडतो. आणि डिलिव्हरीच्या वेळेला किती असतात? 10 डेसिमल. जस्ट इमॅजिन व्हॉट काइंड ऑफ पेन अँड यू आर हियर. आणि आम्हाला काय पडलेलंच नाही आई वडिलांचं. कशाही बोलतो आपण, बिनधास्त बोलतो, राईट? ओके फाईन. एलडीपीचा विषय इकडे नको, प्रकार एलडीपी बघू. ओके राईट. डोंट शाउट ऑन स्टेज. मगाशी पण सांगितलं सरांनी, बिना अग्रेसिव्ह वाटलं नाही पाहिजे, राईट? काय कामाचे गेले मला, आम्हाला काय झालं, तुझा तू वापर मॅन्युअर करणार आहेस का? खरं की नाही, राईट? काही ठिकाणी आवश्यक असते ट्रेनिंग मेनिंग मध्ये उदाहरण प्रेझेंटेशन मध्ये. घरात तुम्ही बिझनेस प्लॅन देता, दुपारची वेळ शेजार पाजारी नाही बंद कर तुमचा बिझनेस. आमची पोरं उठली परत खायला द्यायला त्यांना काहीतरी आपण म्हणायचं तयारी करा, पण चिंता राहणार नाही खायची, राईट? तरी सुद्धा कुठे काय वापरायचं जसं बघायची सर म्हटलं उगाच असं चालून कुठेही उपयोग नाही. डोंट शाउट ऑन स्टेज, राईट? आमच्याकडे एकदा ह्याच्यामध्ये पुण्यामध्ये एक लीडर होता. मगाशी माईक स्टाईल झाली ना, असंच बोलायचं उलटा माईक करून. लोक म्हणजे काय लटक म्हणणार आता माईकला, राईट?
आणि yeah! तू गुराचे वगैरे काय की काय जनावरांच्या मागे निघाला राईट. आता डायमंड होता तो राहिला नाही का राहिला नाही मला माहिती असे काही कारण असते लक्षात घ्या. डायमंड होता डायमंड नॉट इन बिझनेस नेटवर्क मार्केटिंग मध्ये नाही सध्या. MBA नोकरी करतोय. स्टुडंट लाईफ मध्ये आला होता मोदी केअर मध्ये. स्टुडंट लाईफ मध्ये नोकरी विक्री केलीच नाही. MBA फ्रेश आणि हे मिळालं अपॉर्च्युनिटी मिळाली डायमंड लेवल पर्यंत गेला. काही सवयी काही चुकीच्या कन्सेप्ट डोक्यामध्ये सिस्टम फॉलो न करणे डायमंड लेवलला गेला. आज नेटवर्क मागणी सुद्धा करत नाहीये. लॅन्सर घेतली विकावी लागली. लॅन्सर घेतली ती विकावी लागली. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ द सिस्टम राईट. ओके कारण आपण जर प्रामाणिक राहिलो ना सिस्टम बरोबर आपला बेडा पार होईल. चिंता नाही करणे का फक्त सिस्टम मध्ये राहणं गरजेचं आहे. फार लोकांना हे कळतं पण ते वळवत नाही. कळतं सगळ्यांना सिस्टम वर राहायला पाहिजे बरं का. 4 महिने कंपनीतच नसतं सिस्टम तो लांबची होते राईट. तो लगे रहना बहुत जरुरी है. बाईने म्हटलं चालेल का 5 महिने झाले बाबा त्रास होते डिलीट होऊ दे वाट लागेल ना सगळी. आज संसार सगळा वाट लागली असते संसाराच्या सगळ्या जे घरातल्या संसार नाही अख्खा संसारच वाट लागली असते. इज इट पॉसिबल. सक्सेस मिळायचा त्यावेळेला तो मिळणार आहे. त्याला पिरियड दिला पाहिजे जस्टेशन पाहिजे त्याची वाढ झाली पाहिजे ना. असं म्हणून चालेल का. अरे प्रीमॅच्युअर बेबीचे पण प्रॉब्लेम होतात ना. 7-8 महिन्यात डिलिव्हरी दिली तरी प्रॉब्लेम क्रिएट होतात. तुम्हाला तर जॉईन झालं सगळं पाहिजे असतं नाही होऊ शकता ना. निसर्गाचे काही नियम आहेत काही तत्व आहे. तत्व जर आपण स्वीकारली तर आपला बेडा पार होणार. ओके राईट. नाव पाणी वगैरे जे आहे ते थंड पिऊ नका तिथे ठेवलेलं. मी तुम्ही कितीतरी वेळा मला ऐकलेलं असेल बाटली कुठली ठेव. बाटली कुठली म्हणजे पाण्याच्या काही लोक असे बघायला आपलं आहे. बरे राजा संध्याकाळी सांगितलं हा बाटली कुठली ठेवली म्हणजे टेम्परेचर किती आहे बाटली बरं आणि कुठलं पाणी आहे जे तिकडे खाली जाऊन हॉटेलमध्ये नळाला लावलेली बाटली आहे की दिसलं चांगली बाटली घ्यायची बरोबर ब्रँडेड. कारण पाण्यामध्ये फार भेसळीचा प्रॉब्लेम आहे. तर मी फूड इंडस्ट्रीला बिलॉंग करतो मला माहिती आहे. कुठल्याही बाटलीतलं पाणी चांगलंच आहे असं तुम्ही धरायचं नाही. ओके चांगल्या ब्रँडचं पाणी विकत घ्यायचं ते फ्रीज मधलं नसावं आवर्जून चांगलं फ्रीज मध्ये नको का थंड पाणी पिला की घसा आकुंचन पावणार राईट कॉन्टॅक्ट होणार. तर तो गरम पाणी असेल तर अजून उत्तम पण नसेलच शक्यतो नसतं पाणी. तर काय होईल आता तुम्ही LDP ची लोक आले त्यांना माहिती आहे कुठे ठेवतो आपण बाटली म्हणजे मी प्रोजेक्टर हवा बाहेर फेकते की गरम तिथे ठेवतो मी बाटली का टेक्निक वापरायचं आपण राईट. कुठे गरम इथे गरम जरी आपण ठेवलं तर AC मुळे थंड होणार तो तिथेच ठेवायचा आग राईट. पण गरम पाणी पिल्याने काय एक्सपांड होणार आणि व्होकल जो आहे तुमचा तो चांगल्या पद्धतीत बाहेर पडणार राईट. जो सूर लावायचा सूर नाही लावतो आपण इकडे पण जो काही संवाद फेकायचा आहे तुम्हाला तो क्लिअर व्हायला मदत होईल राईट. पॉझिटिव्ह स्टेज वरती जे घेणार तुम्ही हाय टू हाय कॉन्टॅक्ट जो तुमचा असणार. आता तुमची स्टेजवरची मुवमेंट जी असते ती लक्षात घ्या. जर आपण इथे येतोय ना तर दादा मॅडमला टेन्शन येतं. विचार करा इकडे बघायचं सुद्धा नाही आपण तिकडे बघायचं नाही बघायचं. म्हणजे इकडचे कव्हर झाले तिकडे बघते म्हणून तिकडचे पण कव्हर झाले. ज्या वेळेला मी मुवमेंट करत तिकडे येईन राईट त्यावेळेला मी इकडे बघणार नाही. यांना सायकोलॉजी फरक आहे आणि मग इकडे बघायचं राईट. तो हे डायगोनली आपल्याला कॅप्चर करायची लोक हाय टू हाय कॉन्टॅक्ट मध्ये. आता तुम्ही किती वेळा बघितलं असेल आधी स्पेसिफिक मला यांच्याशी काही बोलायचं असेल तर मी इकडे बघणार अदरवाईज मी इकडे जवळ आहे तर माझी नजर दुसरीकडे आहे. आणि जर समजा इथे तुम्ही असं बसलेला असेल ते किडे करत असतील हॉलमध्ये तर आपण काय करायचं बरोबर आहे की नाही सर बरोबर आहे की नाही सर हो काय समजलेलं ती गडबड करत असते याला दिवस त्याला दिवस हो बरं तुम्हाला काय वाटतं सर सोडून द्यायचं मग गडबड करत नाही हा तो गडबड करत असेल तर काय करायचं आपण त्याला वाटतं काही विचारते बाबा एक बघ तरी कारण मग त्याला आपल्यालाच माहित असतं की तो गडबड करतोय ट्रेनरला कळलेला आहे आणि एक प्रश्न विचारला परत विचारलं तर अडचण होईल. त्यामुळे मग ते गडबड करते बाकीच्यांना पण ते लाईव्ह वर असतं बरोबर बस परत जर इज्जत काढली तर काय घ्या त्यापेक्षा आपलं गप बसलेलं बरं नाही. आणि प्रश्न विचारताना आता मगाशी शुभांगी मॅडम इथे बसल्या होत्या तर मी जवळ आले मग मी लगेच डायलॉग टाकला जो खाली बघेल त्याला लगेच मी प्रश्न विचारणार असं लगेच कोण खाली बघत होता वर पण खाली सारखं करते त्याला लगेच प्रश्न विचारूनच टाकायचा आपण. मगाशी विचारलं गेलं उभं राहूनच उत्तर द्यावी लागली
म्हणजे झोपू पण द्यायचं नाही आपण लोकांना कधी. आता कधी कधी एक डिजिटचा असा त्रास होतो लोकांना, कारण 2-3 तास झोप येते. बरोबर आहे की नाही? 24 तासात 2-3 तास झोप येते, म्हणजे माझी केवढी मोठी कसोटी लागत असेल. लक्षात घ्या, लीडर असली तरी फिजिकल काहीतरी मर्यादा आहे ना, शारीरिक काहीतरी मर्यादा आहे. आपण लगेच जवळ जायचं. कसं काय तुम्हाला काय वाटतं? आता तू जे सांगितलं ते लक्षात आलं? झोप ही सगळी बाद. झोपेचं नाव सुद्धा लक्षात राहिलं नाही. झोप कसं म्हणतात? परत विचारलं तर त्याचे डोळे काढून बसते, म्हणजे लाल लाल डोळे मला दिसत असतात. त्याचा इलाज नाही, माझा पण इलाज नाही. आपण भट्टीमध्ये तयार झालंच पाहिजे, राईट? इथे जर समजा चांगली नाही गेली आपली, तर बाहेर जाऊन आपण मार्केटमध्ये काय करणार मला सांगा? आपल्याला आधीच आळस भरलेला भरपूर, बरोबर? आधीच आज भरलेला भरपूर. इथे खाऊ पिऊ जर फुकट फिकट सगळं तरी टाळून घेत नाही, मग बाहेर जाऊन कशी टाळणार तुम्ही स्वतःची? बरोबर आहे की नाही? तर इथे मी पाहिजे. अनपट साहेब मला म्हटले, किशोर पटेल सर पण म्हटले, ते यावेळेला किती वाजेपर्यंत सांगणार तुला? मला माहिती नाही. कारण मी सांगितलं तुला 4 लेवल फोन करून सांगणार. 11 वाजेपर्यंत येत आहे बरं. मी काय सांगतच नाही. मला माहिती नाही असं. मला सगळं माहिती आहे. आपण प्रोग्राम डिझाइन करतो मिनिट टू मिनिट. माझ्याकडे डायरीमध्ये टायमिंग लिहिले, 5:30 ला काय, 8 ला काय, 12:30 वाजता काय, पहाटे 2 वाजता काय. माझं काम राईट. ओके, हे सगळे उद्या 5 पर्यंत सांगितले. काल मी 3:30-4 वाजेपासून विचारत होतो, आपण इथे किती तास आहे? लोक म्हणायचे तर 3:30 वाजले. उद्या 3:30 24 तास आणि पुढचे 2 तास 26.5 तास. कोण म्हणायचं 27 तास, कोण म्हणायचं 25 तास. म्हणजे कळलं तुम्हाला आपण इथे किती तास आहे? मी म्हणतो इथे किती तास आहे, हॉटेलमध्ये नव्हे, इथे किती तास आहे आपण. कसं केलं? 26 तास, 27 तास. आज नेमकं विचारत राहिले किती वाजले? 7:30. आपण किती तास आहे अजून इकडे? किती? 7:30 वाजले. किती तास आपण असणार इकडे? शिक्षण आहे. गाडीमध्ये बघून शिकवता का? गाडी पास करा, सोपं आहे. नवनीतचं फार चांगलं आहे. मी कमिशन घेतलंय स्टेशनरी वाल्याकडनं. मेडिकल वाले कशी कमिशन घेतात? आहे का नाही? कोण आहे का मेडिकल फील्ड मधलं इथे? माझी बहीण आहे एमआर होती, एमआर म्हणजे आता तिथे ट्रेनिंग मॅनेजर आहे. बरोबर? किती तास झाले? 5 ला जाणार असं गृहीत धरा. 22 किती तास? जमलं तर म्हणतात ते 6च्या हॉटेलला दुसरा चार्ज लावणार आहे. ते पण काळजी मला करावी लागते. हा एक प्रोग्राम थोडी, असे किती प्रोग्राम करायचे, राईट? बरोबर? क्लिअर? किती तास? 23 तास, राईट? ओके. ट्रेनिंगच्या दरम्यान हे पण लोकांना सांगत राहा. हे दरम्यानच चालू आहे ना, तुम्हाला सांगितलं पाहिजे, सगळं क्लिअर केलं पाहिजे.